भारतीय संविधान का धारा होना चाहिए, कानून होना चाहिए। जो इस रत्न को नहीं समझता है, पेंसिल को नहीं समझता है, उसका जीवन बेकार चला। पहले शब्दों का हम लोग विश्लेषण खोलेंगे। नमो तस्या बोलेंगे नहीं। शब्द का विश्लेषण। बुद्ध कहाँ है? तो सामने देखेंगे तो बुद्ध नहीं है, बुद्ध का मूर्ति है। भीम कहाँ है? खोजेंगे तो भीम का चिन्ह है। भीम को देखना है तो संविधान जानना होगा, और बुद्ध को देखना है तो धर्म जानना होगा। बुद्धि विवेक चेतना को जगाना होगा, जिसका मूल मंत्र है नमो तस्या भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। एक एक शब्द का विश्लेषण तोड़ के जानना होगा। नमो का मतलब नमस्कार करो, तस्य अपने आंतरिक ऊर्जा को ही नमस्कार करो। मानव के अंदर जो आंतरिक ऊर्जा है उसमें ध्यान क्रिया है, मेडिटेशन क्रिया है। मेडिटेशन क्रिया में बैठ के, ध्यान क्रिया में बैठ के हम अपने आप को देख सकते हैं। तो नमोते से हम आंतरिक ऊर्जा को नमस्कार करें और ध्यान क्रिया में बैठ के देखें तो हमारे अंदर क्या क्या कुर्तियां हैं उसको खत्म करना होगा। तो नमोते से आंतरिक ऊर्जा को नमस्कार करते हुए भगवतों का विश्लेषण होता है जो पूरे विचारों को भंग कर देता है। काम, क्रोध, लोभ, ये हमारा मार्ग है। इस मार्ग को बुद्ध ने क्या किया, इसीलिए बुद्ध को हम लोग भगवान में भगवतों में, तो हमारे अंदर भगवतों बनने की क्षमता आ सकती है। माझ्या मागे सर्वांनी म्हणायचं आहे विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आम्ही। आता मी तुम्हाला माझा परिचय करून देतो अगोदर। माझं नाव विकास जगन्नाथ कामनूरकर। मी नवी मुंबई पोलीसमध्ये होतो। 16 वर्ष मी नवी मुंबई पोलीसमध्ये दलात काम केलेलं आहे। मी आता बदली करून ह्या ठिकाणी सोलापूरला आलेलो आहे। प्रथमतः मी या भिक्षूंची विनंती म्हणजे त्यांना मी एक अभिवादन करतो की मला बोलायची संधी या ठिकाणी त्यांनी मला दिली की नेमकं काय आणि काय बोललं पाहिजे आज या ठिकाणी। मी जातीने कोळ्याचा आहे, जातीने मी कोळ्याचा आहे। भिक्षूंनी एवढं आपल्याला ज्ञान दिलं की प्रत्येकाला कॅपिटल विचारलं की आपलं कॅपिटल काय, आपलं महाराष्ट्र राज्याचं नाव विचारलं, आपल्याला पोलीस स्टेशन कोणतं लागतं, गुड टच बॅड टच हे सर्व विचारलं। पण ज्येष्ठांचा आता हे तुम्ही कामाला जाता तुमचा भाग वेगळा आहे। तुम्ही तुमच्या घरच्यासाठी काम करता, आपल्याला प्रपंच चालवायचा आहे, सगळ्याला कामाला गेलंच पाहिजे। पण जी ही पिढी आज घडणार आहे ह्या पिढीकडे महत्त्व देणं खूप गरजेचं आहे। आणि सगळ्यात मोठं त्यातलं माध्यम म्हणजे एकच असेल, फक्त आणि फक्त शिक्षण। त्याच्या व्यतिरिक्त कुठलाच पर्याय ह्याच्या मागे लागणार नाही आहे। जेवढं आपण ह्यांना शिक्षण देऊ, जेवढं ह्यांना चांगलं शिकवू तर हे पुढे जाणार आहे। आता भिक्षूजींनी विचारलं की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर ठीक आहे हे लहान आहेत, हिंदीमध्ये त्यांना कळलंही नसेल की त्यांच्या डोक्यातही गेलं नसेल। पण काही मुलं म्हणजे सांगितलं की बाबा देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, पण दोन उपमुख्यमंत्री आहेत। कोण आहेत? एकनाथजी शिंदे साहेब, त्यानंतर सुनेत्राताई पवार। पण लहानपणा मी तुम्हाला आजही सांगतो की बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलंय, काय सांगितलंय? हां, काय सांगितलंय? शिकायचं कशासाठी आपल्याला? कशासाठी शिकायचं आहे? नोकरी लागण्यासाठी ना। बरं, मग संघर्ष कशासाठी करायचा बाळा? कशाला? नाही नाही, शिकायचं आहे। शिकल्यानंतर आपण संघटित व्हायचं आहे। संघटित का व्हायचं आहे? कोणावर जर अन्याय होत असेल तर त्यासाठी संघटित होऊन आपल्याला काय करायचं आहे? हां, बरं तू लहान आहे, तू आता सांगशील ठीक आहे, तू असं म्हणशील की बाबा तसं नाही, आपल्याला शिकायचं आहे। का बरं शिकायचं आहे? की आपण ह्या दुनियेमध्ये किंवा ह्या जीवनशैलीमध्ये वावरताना शिक्षण खूप महत्त्वाचं आहे।
आपण जर नाही शिकलो, आपण का बरं मागं आहे? नाही शिकलो तर आपल्याला काय काम करावं लागलं? हा, ठीक आहे, बरोबर आहे, तुझंही बरोबर. अधिकारी ते जर ते आचरणात जर आणलं तर आपले दिवस आपले काय, हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटं बोलू नका, दारू करू नका. सर्वात शेवट दारू ही दारू विघातक आहे, आपल्या संसाराचं दुर्दांतक आहे, कुटुंबाचं देशाचं नुकसान करणार आहे. फक्त दारू सोडा. बैठो ना 2 मिनिट. ठीक आहे दादा. सुरुवातीचे धर्मदेशनामधून आणि आपल्या पंचशिलेमधून पंचशिलेचा अर्थ काय आहे ते आपल्याला समजावून सांगितले. आणि त्यानंतर ते छोटे व्यक्ती त्यांनी लहान मुलाची बुद्धिमत्ता कशी वाढवायची, लहान मुलं काय करावं लागते आणि त्याच्यासाठी आईबाबांनी काय कष्ट घ्यायला पाहिजे, त्याच्यावर कसा हुशार होतील आणि हुशार होऊन ही लहान मुलात भविष्याची पिढी निर्माण कशी चांगली होईल यावर आईवडिलांनी लक्ष द्यावं. या माध्यमातून त्यांनी आपल्याला चांगलंच मार्गदर्शन केलेलं आहे, दोघांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि वर्धेच्या पंचशील बहुउद्देशीय मंडळाच्या वतीनं सूर्यगाव भीमनगरच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. साधू साधू बहुत अच्छा.